कोणाशी बोलताय? फोन ठेव, फोन ठेव. अशी का बघतेस तू? मला सांगा ना अगं नाही गा, इतकंच काय महत्वाचं नाहीये तो. हो, पण तुम्ही ज्या पद्धतीत बोलत होतात त्यावरून तरी असं काही वाटत नाहीये. सांगा ना प्लीज. तू जसा विचार करतेस ना तसं काही एक नाहीये. मला आता कुठलाही धक्का सहन नाही होणार. सांगा ना प्लीज. शांत, सगळं मी तुला खरंच सांगणार आहे. मी या घरात येण्यापूर्वी मी खूप चुकीच्या गोष्टी केल्यात. हा जो माणूस आहे ना, जो मला फोन करतोय, तो माझा साथीदार होता या सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये. ऐक ना, पण त्याचा आणि माझा आत्ता काडी मात्रही संबंध नाहीये. मग त्याने आता का कॉल केला होता? कारण मी बदललोय, तो नाही ना. अमृता, कसं आहे, आपण आपला वर्तमान बदलू शकतो, भूतकाळ नाही. काय हवंय त्याला? पैसे मागतोय तो. ऍक्च्युली त्याच्याकडे अशा काही गोष्टी आहेत की त्यामुळे तो मला ब्लॅकमेल करतोय. हा, मग आपण पोलिसांकडे जाऊया ना. त्याने काय होईल? अगं, मी स्वतःच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला, हे त्याला माहिती आहे. मी सारांची फ्रॉड सिग्नेचर करून पैसे काढलेत. मी खूपशा चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. हे सगळं जगासमोर येईल नाही का? हो, पण आम्ही त्यांना सांगू ना की आमच्या कंपनीची काही तक्रार नाहीये. किती भोळी आहेस तू. अगं, असं नसतं. पोलीस कायद्यावर बोट ठेवणार आणि मला अटक करणार, शिक्षा भोगायला लावणार. मी शिक्षा भोगायलाही तयार आहे अमृता. फक्त आपल्या बाळाचा जन्म होत आहे, मग मी जाईन आजन्म तुरुंग. का बोलताय असं? आत्ताच आपल्या बाळाला बघून आलो ना आपण सोनोग्राफीमध्ये. असं अशुभ का बोलताय? प्लीज असं बोलू नका ना. काय करू मी, सांग ना. माझी कर्म माझा पिच्छा सोडायला तयार नाही आहे. विसरा आता हे सगळं. या माणसाचं काय करायचं ते आपण बघू. जेवायला वाढते. देवा भाऊ, काय तुम्ही कुठे होता इतके दिवस? अरे बस क्या सिस्टर, अगं ट्रेनिंग सुरू होतं माझं, तरी मी म्हणतोय मला सारख्या उचक्या का लागताय. कालच आलो ट्रेनिंग संपवून. वेळेवर आलायस तू, गरज होती तुझी. हा, मी इकडे नव्हतो तेव्हा बरंच काय काय झालं इकडे, खबर ती मेरे को. मी पण खूप मिस केलं या सगळ्यांना. नाही, ते सगळं ठीक आहे, पण इथे जरा खूप वेगळा प्रॉब्लेम झालाय. हा बोला, कोणाला पकडायचंय? पुताला. अरे बबलू, मी इन्स्पेक्टर आहे, तांत्रिक नाही. अहो नाही, खरंच भूताला पकडायचंय. ओह, लगता है कुछ टेंशन वाली बात है. हा मॅटर काय, जरा सविस्तर सांगा मला. सांगतो. ज्याची देवावर खरी श्रद्धा असेल तो भूताला कसा घाबरेल? नुसतं बोलणं सोपं आहे, हिम्मत असेल तर जंगलात जा. ठीक आहे, मी स्वीकारते तुमचं आव्हान. जाईन मी जंगलात. ह्या जंगलात 3 भूत आहेत. हो, आधी एक भूत मागे दिसतं, त्याच्याकडे गेलो तर दुसरंच भूत उगवतं, आणि त्याला पकडायला गेलो की तिसरंच दिसतं. सोलिवणी, ती भूत आहेत, काही करू शकतात. 3 कशी असतील? हे बघ सावली, सगळ्यात आधी तू एकटीनं जंगलात जाणं पटलेलं नाहीये मला. अहो, माझी काळजी नका करू, मला काहीही नाही होणार. विठुराय आहे ना माझ्या सोबत. आणि आता तर आपण दिवसा आलोय जंगलात. काल आपण रात्री गेलो होतो, आपण दोघंच होतो. आता आपण 4 आहोत. आणि मी फॉरेस्ट ऑफिसरला पण कळवलंय, तेही पोचतीलच लवकर. पण सिस्टर, तुला जरा जरी धोका जाणवला ना तर लगेच ही शिट्टी वाजव. क्लिअर? काळजी घे. सोलिवणी, मी माझ्या बँकेत काम होतं म्हणून गेले होते. ओके. माझ्या जुन्या अकाउंट मधले पैसे नवीन अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायला. पण ते माझं आणि माझ्या मम्माचं जॉईंट अकाउंट आहे. सो मॅनेजरने सांगितलं की मम्माची साईन लागेल म्हणून. तुम्ही त्यांनाच सांगितलं की मम्माला तुम्हीच करा कॉल आणि सांगा त्यांना म्हणून. पण ॲज एक्सपेक्टेड
मम्मा साईन करायला रेडी नाहीये. डार्लिंग ऑब्विसच आहे ना, त्या नाही करणार सही. पण मला सांग, तुला पैसे का हवेत? अरे कशाला हवेत म्हणजे वापरायला हवेत. 100 कामं असतात मुलींना आणि त्यापेक्षा जास्त ते माझ्या कष्टाचे पैसे, कार्यक्रम करून मिळवलेले मेहनतीचे पैसे आहेत ते. मला ते हवेत वापरायला आणि मम्मा हे मुद्दाम करते असं. डार्लिंग 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 चिल चिल चिल. हे बघ, मी देतो तुला पैसे. किती पैसे हवेत तुला? अरे तू देशीलच, पण माझ्या कष्टांचे पैसे आहेत ना ते, त्याचं काय. आपण तिला सांगून आलोय ना, म्हणून ती मुद्दाम असं वागते, ती मुद्दाम माझी हळवणूक करते. पण मी पण माझा निर्णय बदलणार नाहीये. मी माझे पैसे मिळवून राहणार म्हणजे राहणार. हॅलो, हा सर. हा तारा बेटा, कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण छान. स्क्रिप्ट वाचलीस? कशी वाटली? खूप आवडली मला स्क्रिप्ट आणि रोल पण. म्हणजे तू ही फिल्म करतेस असं मी गृहीत धरू ना? ऑफकोर्स, हा काय प्रश्न आहे का. आणि रोल सुद्धा. गुड. मग उद्या फिल्मचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तू आणि सोहम ऑफिसमध्ये या. आणि हो, सोहमलाही विचारले म्हणून सांग. तर उद्या भेटूया. थँक्यू सो मच सर. ओके, बाय. अरे त्यांनी उद्या आपल्याला कॉन्ट्रॅक्ट साईन करायला बोलवलंय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बघितलं, जाऊ देत ते पैसे. आता काय उपयोग आहे त्या पैशाचा? नाही, ते पैसे तर मी विसरणारच नाही. ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत. पण आता तो विषय नको. मी आता खूप हॅपी आहे. सोहम, बोल डार्लिंग. आपण डिनरला जायचं? चालेल. तेरी खुशी में मेरी खुशी.